राजा साक्षात केवळ अवतारीच होते. राजांनी जन्मासून पराक्रम केला. नर्मदापासून रामेश्वरपर्यंत द्वाही फिरली. देश काबीज केला. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगलाई या चारी पातशाहया व समुद्रातील 22 पातशाहे असे प्रदेश जप्त करून नवेच राज्य साधून मराठा पातशाहा सिंहासनाधीश छत्रपती झाला. प्रति इच्छा मरण पाहून कैलासास गेला. ते जातीचा कोणी मागे जाहला नाही, पुढे होणार नाही असे वर्तमान महाराजांचे होते. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी राजाचे चरित्र जे घरी लिहून ठेवतील त्यांच्या भाग्यास पारावर नाही. जे वाचतील त्यांना मोठे पुण्य जोडेल. निपुत्रियांस पुत्र होतील व दरिद्रियांस लक्ष्मीवंत होतील व अपयशियांस यशवंत होतील व पुण्यश्लोक पराक्रमी जे पुत्रवंत असतील त्यासही पुत्र होतील. जे लक्ष्मीवंत असतील ते विशेष भाग्यवंत होतील. जे यशस्वी असतील ते दिग्विजय होतील. येणेप्रमाणे सर्व मनोराथ पूर्ण होतील. मालोजी राजे व विठोजी राजे भोसले हे निजामशाहीद वजीर दौलता करून तोलादारीने होते. त्यांची निष्ठा श्री शंभू महादेव यांच्यावर होती. त्यांची यात्रा चैत्र माशी भरते. 5 ते 7 लक्ष माणसे तेथे येत होती. पाण्याचे फार मोठे संकट होते. पाणीच नव्हते. लोक मोठे कष्ट करून 3 कोसावरून पाणी आणतात हे पाहून राजश्री मालोजी राजे यांनी तेथे तळे बांधले. सर्व लोकांना पाणी पुरेल एवढे मोठे होते. यावर फारच खर्च झाला होता. तळे पूर्ण पाण्याने भरलेले होते. यामुळे रात्री श्री शंभू महादेव स्वप्नात येऊन प्रसन्न होऊन बोलले, तुझ्या वंशात आपण अवतार घेऊ. देव ब्राह्मणांचे संरक्षण करून त्रास देणाऱ्यांना संपवितो. दक्षिण देशाचे राज्य देतो. असे पक्के आश्वासन देऊन वर दिला. याचा आनंद होऊन मालोजी राजांनी दानधर्म खूप केला. पुढे राजश्री मालोजी राजे यांच्या पोटी राजश्री शहाजी राजे व राजश्री सरफजी राजे हे 2 पुत्र जन्माला आले. दोघांनी पातशाहीमध्ये दौलता केल्या. दौलत करीत असता निजामशाही बुडाली. यावर शहाजीराजे ईदलशाहीमध्ये वजीर झाले. त्यांना महाराज हा किताब मिळाला. 10-12 हजार फौज त्यांच्याकडे होती. शहाजीराजांना 2 बायका होत्या. पहिली जिजाई याऊ व दुसरी तुकाबाई याऊ. तुकाबाई यांना एकोजीराजे पुत्र झाले. जिजाऊ यांना शिवाजीराजे पुत्र होताच श्री शंभू महादेव जागृत येऊन स्वप्नात आले की आपणच अवतरलो आहे. पुढे बहुत ख्यात करणे आहे. 12 वर्षेपर्यंत तुम्ही आपल्याजवळ ठेवावे. पुढे न ठेवणे. जातील तिकडे जाऊ देणे. आटोप म करणे. ऐशी जागृती झाली. विजापूरहून अफजलखान 12,000 स्वारांनिशी चालून आला. सला न करता मरिता मरिता जे होईल ते करू असा सल्ला राजाने दिला. त्याच रात्री श्री भवानी तुळजापूरची या देवीने मूर्तिमंत दर्शन दिले आणि बोलली की आपण प्रसन्न झालो. सर्वस्वे सहाय्य तुला आहे. तुझे हाते अफजलखान मारवितो. तुझला यश देतो. तू काही चिंता करू नको असा आशीर्वाद देऊन अभय दिले. राजे जागे होऊन आणून स्वप्नाचे वर्तमान सांगितले. मातोश्री जिजाबाईंच्या पायावर डोके ठेवून निरोप घेतला. मातोश्रीने आशीर्वाद दिला की शिवबा विजयी होशील. राजे प्रतापगडास निघून गेले. लेकरास यशस्वी करीन. दुसऱ्या दिवशी श्री भवानी येऊन बोलू लागली की बरे मुला, या वेळचा प्रसंग कठीण आहे. जयसिंगास मारवत नाही, तो सलाह करीत नाही, भेटावे लागते. भेटून दिल्लीत जावे लागेल. तेथे कठीण प्रसंग होईल, परंतु आपण बरोबर येईन. लेकरास नाना यत्ने करून रक्षून घेऊन येईल. यशस्वी करीन. चिंता न करणे म्हणून लेकरास सांगणे. लेकरास आपले राज्य आपण वरदान दिले. ते आपण काही एक पिढी दिले नाही, 27 पिढी दिले. दक्षिणचे राज्य नर्मदापर्यंत दिले. असे राज्याची चिंता मला आहे. पूर्ण समजणे. लेकरू वेडीवाकडी वर्तणूक करीन. ती सर्व आपण सावरणे लागते. कोणी विषयी चिंता न करणे असे सांगून श्री अदृश्य झाली. राजांची आग्र्याहून सुटका. शिवाजीराजांनी संभाजीराजे या पोटाची धरून बहुत खेद केला. राजांच्या भोवताली 5,000 स्वार पायदळ पोलादखान कोतवाल राजांच्या डेऱ्याभोवती चौकी करून होता. राजे घाबरे झाले. काय करावे सुचेना. त्याच रात्री मग श्री भवानी स्वप्नात येऊन साक्षात्कार झाला की काही चिंता न करणे. इथून तुझला सर्व शत्रूस भूल घालून मोहनास्त्र घालून पुत्रासह वर्तमान घेऊन जाते. चिंता न करणे म्हणून अभय झाले. मग जागृत होऊन आप्तविषयी लोकास सांगितले आणि समाधान मानिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसान झाले. त्या दिवशी पृथ्वीकंप भूकंप झाला. अवकाशात धूमकेतू निघाला. अवकाशात उल्कापात झाला. रात्री जोड इंद्रधनुष्य निघाली. 8 दिशांना म्हणजेच सर्व दिशांना अवकाशात लाल रंग दिसला.
श्री शंभू महादेवी येथील तळ्याचे पाणी रक्तमय झाले. पाण्यातील मासे बाहेर येऊन परत पाण्यात गेली. असे अरिष्ट घडले. चंदन व बेलाची लाकडे रचून त्या चितेवर महाराजांचे पार्थिव ठेवले. सर्व राजपत्न्या, स्त्रिया, कारकून व हुजुरे या सर्व लोकांनी सांगितले. धाकटा पुत्र राजाराम यांनी क्रिया करावी. उपस्थित सर्वांनाच शोक अनावर होता. राजारामांनी अत्यंत शोक केला. उत्तर कार्य कनिष्ठांनी करावे असे सिद्ध केले. वडील पुत्र संभाजीराजे वेळेस नाहीत, याचकरिता धाकट्याने क्रिया केली. चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी वर्णन समाप्त झाले. ईश्वर संवत्सर मुक्काम चंडी. शालिवाहन शके 1694. कृष्णाजी अनंत लिखित सभासद बखर.